कसे आहात सर्व? मजेत ना? मराठी ब्लॉगर दुलारी या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. उद्या आहे दिवाळी पाडवा. दिवाळी पाडवा म्हणजे 3.5 मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त म्हणजेच बलिप्रतिपदा. बलिप्रतिपदे दिवशी असे काही छोटे उपाय आहेत ते आपल्याला करायचे. बलिप्रतिपदेला काय असतं म्हणजे पाडव्याला तर पत्नी पतीला ओवाळते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. आणि काय पती पत्नीमधलं प्रेम घट्ट व्हावं, त्यांच्यातलं नातं घट्ट व्हावं यासाठी हा पाडवा साजरा केला जातो. तर या दिवशी पत्नी काय करते तर पतीला ओवाळून त्याला टिळा लावून त्याचं औक्षण करते. पण तुम्हाला माहितीये का बलिप्रतिपदेची एक छोटीशी अशी एक कथा आहे, ती मी आज तुम्हाला सांगते. तर या दिवशी काय असतं, गरजवंताला म्हणजे ज्याला गरज आहे, ज्याला गरज नाही अशा व्यक्तींना कधीही दान द्यायचं नाही, पण ज्याला गरज आहे त्याला नक्की दान द्यायचं. तर या दिवशी गरजवंताला दान द्यायचं म्हणजे ज्यांना गरज असते त्यांना जर तुम्ही दान दिलं तर ते मनापासून खुश होतात आणि तुम्हाला म्हणजे काय तुम्हाला त्याचं फळ देखील चांगलं मिळतं की आपण एखाद्या गरजवंताला दान दिलं की ते मनापासून खुश झाले की त्यांच्या म्हणजे तर तुम्ही जे दान करता म्हणजे तुम्ही जे दान केलेलं आहे त्याचं तुम्हाला पुण्य मिळतं. तर ही आपण एक छोटीशी कथा ऐकूया. बळीराजा नावाचा एक राजा होऊन गेला. तो राजा असा की जो कोणी त्याच्याकडे काही मागेल ते तो दान देत असे. तेव्हा त्याची परीक्षा पाहण्यासाठी वामनाने बटूचा अवतार धारण करून पृथ्वीवर आगमन केलं आणि बळीराजांकडे ते भिक्षा मागायला गेले. तेव्हा बळीराजाने त्यांना म्हणजे बटूंना त्या विचारलं, तुम्हाला काय पाहिजे? तेव्हा वामनाने सांगितलं की मला त्रिपाद भूमी पाहिजे. त्रिपाद भूमी म्हणजे काय तर 3 पावले इतकी भूमी म्हणजे माझी 3 पावलं जिथे पडतील तेवढी मला भूमी तू दान दे. हा बटू कोण आहे आणि तो भूमी का मागत आहे हे बळीराजाला माहित नव्हतं. त्यामुळे हे बळीराजाला काही माहित नव्हतं आणि बळीराजाला लगेच बळीराजाने काय सांगितलं की ठीक आहे, तुम्ही जे दान मागताय ते मी द्यायला तयार आहे, कारण तो खूप दानशूर होता आणि जो कोणी काही मागेल ते त्याला देणं हे बळीराजा करत असे. त्यामुळे त्यांनी हो म्हणून सांगितलं. आणि त्यांनी काय केलं की ज्या वेळेला बळीराजाने आपण दान देतो असं सांगितल्यावर बटूने म्हणजे वामनाने एक विशालकाय रूप धारण केलं आणि विशालकाय रूप धारण केल्यानंतर त्यांनी पहिलं जे पाऊल टाकलं त्याने काय केलं, पूर्ण पृथ्वी व्यापून घेतली. पहिल्या पावलामध्ये पूर्ण पृथ्वी व्यापली. दुसऱ्या पावलाने त्याने अंतरिक्ष व्यापलं. काय केलं, दुसऱ्या पावलाने अंतरिक्ष व्यापलं. आणि आता तिसरं पाऊल मी कुठे टाकू असं त्याने बळीराजाला विचारलं. मग बळीराजाला काही समजलं नाही. तेव्हा त्याने काय सांगितलं, तू तिसरं पाऊल माझ्या मस्तकावर ठेव. तेव्हा वामनाने काय केलं, तिसरं पाऊल बळीराजाच्या मस्तकावर ठेवलं. मस्तकावर ठेवल्यावर राजा कुठे गेला, पाताळात गेला. कारण वामनाने मस्तकावर जेव्हा पाऊल ठेवलं तेव्हा बळीराजा कुठे गेला, पाताळात गेला. तेव्हा त्याला राजा म्हणाला की तुला जे काही वर मागायचा असेल तो तू माग. त्यानंतर बळीराजा म्हणाला की आता पृथ्वीवरील माझं सर्व राज्य संपणार, मग मी पाताळात जाणार. यामुळे मी दान दिलं म्हणजे मी आता जे दान केलंय ते जे काही आता माझ्या बाबतीत घडलं ते इतिहासात ओळखलं जावं, म्हणजे ते सगळ्यांना समजलं पाहिजे असं काहीतरी गोष्टी रूपात ते आलं पाहिजे. म्हणजे इतिहासात ते घडलं आहे, इतिहासात ह्या गोष्टी म्हणजे फार पूर्वी घडल्या आहेत हे सगळ्यांना समजलं पाहिजे. आणि जे लोक यमदीपदान करतील त्यांना अकाली मृत्यू कधीही येऊ देऊ नको. तसेच माता लक्ष्मी त्यांच्या घरात सदैव वास करावी आणि म्हणून हेच 3 दिवस बळीराज्य असे मानण्यात आले आहेत. म्हणजे हे दिवाळीचे 3 दिवस काय म्हणून मानण्यात आले आहेत तर बळीराज्य.
आता ही कथा जी तुम्ही ऐकली, ही छोटीशी मी तुम्हाला आपली कथा सांगितली. हे कथा ऐकून तुमच्या लक्षात आलंच असेल की दान समजून उमजून व गरजवंतालाच द्यायचं. की म्हणजे कसं, उचलली जीभ लावली टाळ्याला असं करायचं नाही. जे काही, कारण आपण एखादा शब्द बाहेर काढला की तो आपल्याला पूर्ण करावा लागतो. म्हणजे ज्या काही अशा काही दान देण्याच्या ह्याच्या गोष्टी ज्या असतात, किंवा देवाकडे सुद्धा आपण म्हणतो की मी हे करेन, मी ते करेन, तर तसं करायचं नाही. आपण समजून उमजून सगळ्या गोष्टी करायच्या की मला हे करता येईल का. मी जे बोललो की मी तुम्हाला एवढे पैसे देईन, एवढे दागिने देईन, पण हे माझ्या ऐपतीत आहे का, असं बघूनच आपण बोलायचं. आणि नंतर काय, त्यामुळे ही प्रथा पडली की बलिप्रतिपदेला गरजवंताला दान द्यायचं. आता आपण ही एक छोटीशी कथा, आता आपण उपायांकडे वळूया. तर पाडव्या दिवशी अभ्यंग स्नान करायचं. म्हणजे सकाळी उठणं लावून अभ्यंग स्नान आपण स्वतः करायचं आणि आपल्या पतीला देखील उठणं लावून अभ्यंग स्नान घालायचं. त्यानंतर एका पाटाभोवती सुंदर रांगोळी काढायची. आता पाटावरच बसावं, कारण आपण म्हणजे तुम्हाला सांगते की बर्थडे तुमचं, हे पाडवा किंवा दिवाळी, जे काही सण असतात, ज्या वेळेला औक्षण करायचं असतं, म्हणजे भाऊबीज, भावाला भावाचं औक्षण, वाढदिवसाला मुलांचं औक्षण, किंवा आणि काय पत्नीचं औक्षण पाडव्या दिवशी करतात, ते पण पाटावर बसवूनच त्यांचं करावं. सोफ्यावर, गादीवर, इतर कुठेही नाही, खुर्चीत वगैरे नाही. आणि छान रांगोळी काढून पाटावर पतीला बसवावं. आणि त्यानंतर पाटाभोवती औक्षणासाठी एक ताट घ्यायचं. औक्षणासाठी ताट कुठलं असावं, तर तांब्याचं ताम्हण जे आपण देवासाठी वापरतो ते, किंवा चांदीचं किंवा स्टीलचं असावं, प्लास्टिकचं घेऊ नका. आणि त्या ताटामध्ये 2 कणकेचे दिवे. आता मी कुठले दिवे, हे जे तुम्ही माझ्या थंबनेल मध्ये बघितलं ते कुठले, तर कणकेचे दिवे. कणकेचे 2 दिवे, पण ते दीपदानासाठी जेव्हा आपण करतो ना, तसेच 2 दिवे, पण त्या दिव्यामध्ये आपण हळद आणि मीठ हे दोन्हीही घालायचं नाही. म्हणजे पीठ जेव्हा आपण मळतो त्याच्यात हळद आणि मीठ हे दोन्ही घालायचं नाही. नुसतंच पीठ मळून त्याचं काय करायचंय, आपल्याला दिवे करायचे. आणि हे कणकेचे दिवे आपण बनवायचे. मग त्या ताटामध्ये काय, 2 कणकेचे दिवे, सोन्याची वस्तू म्हणजे अंगठी असू दे, काय जे तुमच्याकडे असेल ते, सोन्याची वस्तू, अक्षता, हळद लावलेल्या अक्षता, काहीतरी गोड आणि पिंजर, ह्या गोष्टी असाव्यात. आणि एक महत्वाची गोष्ट जी आज मी तुम्हाला सांगणार आहे, एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे कापूस. काय असावा, कापूस. तर कापूस हा पतीच्या डोक्यावर ठेवायचा. आणि त्याच्या मागचं कारण काय आहे, तर कापसाचा रंग पांढरा आणि त्या रंगासारखे पतीचे केस पांढरे होईपर्यंत, म्हणजे पतीचं आयुष्य खूप वाढू दे, यासाठी हा उपाय करायचा आहे आपल्याला. यासाठी आपण हा उपाय करणार. आणि त्याला दीर्घायुष्य लाभण्यासाठी म्हणून हे आपण सगळं हे उपाय आपण करणार. त्यानंतर काय करायचं, हे ताट तयार करायचं आणि पतीचे पाय एका ताटामध्ये घ्यायचे, ते स्वच्छ पाण्याने धुवायचे, त्याला पदराने किंवा चांगल्या फडक्याने पुसायचं. आणि जे पाय धुतलेलं पाणी आहे ते सगळं प्यायला पाहिजे असं काही नाही, तर थोडंसं आपण बोट लावून ते प्यायचं. तुम्ही म्हणाल शी ताई काय तुम्ही सांगताय हे, पण नाही. आपल्याला पतीच्या दीर्घायुष्यासाठी, आपल्याला घरातील कटकटी, भांडणं, पती पत्नीमध्ये प्रेम वाढण्यासाठी हा उपाय करायचा आहे. हा उपाय स्वामी केंद्रातच सांगितलेला आहे. त्यामुळे तुम्ही यावर विश्वास ठेवूनच करा हा उपाय. कारण अजिबात तुम्ही असं म्हणू नका की हा आम्ही कुठे ते पतीच्या पाय धुतलेलं पाणी प्यायचं, का प्यायचं, तर असं नाहीये. आपल्याला घरामध्ये शांतता ठेवायची आहे, सगळीकडे वातावरण चांगलं ठेवायचं, तरच आपल्या घरात लक्ष्मी येणार. म्हणून हा उपाय करायचा आहे. आणि तुम्हाला जर पटला तरच हा उपाय करा, मनापासून करा. नुसतं आता ताईंनी सांगितलंय म्हणून आम्ही हा उपाय केला तर त्याचा तुम्हाला काहीच परिणाम दिसू देणार नाही. तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनाने करा की मला हे वाटतंय, आमच्यामध्ये प्रेम आणि आपुलकी वाढावी, यासाठी मला ह्या गोष्टी करायच्या आहेत, असं म्हणूनच तुम्ही हा उपाय करा. आणि यामध्ये असं नाही की ते सगळंच पाणी प्यायचं आहे, थोडंसं बोट लावून पिलं तरी चालेल. आणि या बलिप्रतिपदेचा म्हणजे पाडव्याचा पतीला ओवाळण्याचा मुहूर्त कधी आहे, तर सकाळी 6:14
ते रात्री 8:35 पर्यंत हा मुहूर्त आहे. त्यामुळे हा उपाय तुम्ही, हे जे मी सांगितले छोटासा उपाय आहे, आपल्याला करायला काहीच हरकत नाही. हा करून बघा आणि नक्की सांगा. आणि मला असं तुमच्या पतींना म्हणजे दादा लोकांना असं सांगायचंय की पत्नीला जे काही तुम्ही गिफ्ट देणार ते दोन या स्वरूपात द्या. म्हणजे पैंजण 2 किंवा बांगड्यांचा सेट 2 किंवा असं, म्हणजे जे जोड आहे असं द्यायचं. म्हणजे कसं पती पत्नी मधील प्रेम, म्हणजे पती आणि पत्नी जोड हे म्हणजे काय, तर पती आणि पत्नी असं समजलं जातं. अशा प्रकारे तुम्ही ही सेवा करा, हा उपाय करा आणि मला नक्की कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला कसा वाटला. त्याबद्दल जर तुम्हाला करावासारखा वाटला तरच करायचा, कारण मी सांगितलं आणि तुम्ही केलं असं करू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.